मित्रहो नमस्कार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध होऊ घातले. कारण 7 जागांसाठी फक्त 7 उमेदवार रिंगणात आहेत. मित्रहो, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी गुरुवारी सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. आपल्याला अगोदरच सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीला या ठिकाणी 6 जागा मिळू शकतात आणि एकच जागा 7वी एकच जागा महाविकास आघाडीच्या पदरात जाऊ शकते, असं वातावरण होतं. कारण विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ काय आहे त्याच्यावर कोणाचे किती जागा राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतात हे ठरतं. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 37 मतांची गरज होती. महायुतीचं आमदारांचं संख्याबळ पाहता 6 उमेदवार त्यांच्या आरामात निवडून येऊ शकत होते आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकत होता. त्यामुळे या कोणाच्या किती निवडून येणार हे अगोदरच ठरलेलं होतं. फक्त कोणी कुठल्या आमदारांनी दगाफटका दिला नाही पाहिजे, नाहीतर ही गणितं बिघडू शकत होती. असं असताना सर्वच जागा बिनविरोध करण्याचा निर्णय झालेला आहे. आता हा निर्णय घेतला कोणी तर 6 जागांवर महायुतीचं वर्चस्व होतं, पण 7व्या जागेचा निर्णयसुद्धा महायुतीकडूनच घेतला गेला. महायुतीनं कोणताही दगाफटका न करता महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव असा ठेवला होता की जर शरद पवार उमेदवार असतील महाविकास आघाडीचे तर आम्ही कोणताही उमेदवार उभा करणार नाही, पण दुसरा कोणी उमेदवार उभा करण्यात आला तर मात्र महायुतीतर्फे उमेदवार उभा केला जाईल. आता याच्यामध्ये महायुतीनं एक मोठं षडयंत्र केलं होतं. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदे सेनेनं या ठिकाणी म्हणजे शरद पवारांच्या जागी जर दुसरा कोणी उमेदवार उभा केला जातो तर त्यांच्या विरोधात रोहित टिळक यांचं नाव पुढे केलं होतं. रोहित टिळक हे आपल्याला माहिती असेल. रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे खापरपंतू आहेत. आता या रोहित टिळक आजपर्यंत काँग्रेसमध्ये आहेत, तरीसुद्धा त्यांना शिंदे सेनेनं उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं. एवढंच नव्हे तर रोहित टिळक हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत दाखलसुद्धा झाले होते. पण ज्यावेळी महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव फायनल करण्यात आलं त्यावेळी रोहित टिळकांनी त्याच्यातून माघार घेतली. याविषयी बोलताना रोहित टिळक यांनी असं सांगितलं की शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि देशाच्या विकासामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यांचे टिळक परिवाराशी कौटुंबिक संबंध आहेत. एवढंच नव्हे तर त्यांना पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला होता. हे सगळं पाहता त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं हे चुकीचं ठरेल, याच्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आता काँग्रेसच्या तंबूत असलेला रोहित टिळक यांना शिंदे सेनेने उमेदवारी कशी दिली हे पाहणं महत्त्वाचं आहे. भविष्यात रोहित टिळक हे काँग्रेस सोडून शिंदे सेनेच्या तंबूत जाऊ शकतात. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत जे काही गेम खेळण्यात आले त्या गेमनुसार असं कळतं की रोहित टिळक काँग्रेसमध्ये सध्या नाखुश आहेत. काँग्रेसनं त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती अलीकडेच झालेल्या. अशा सध्या आजपर्यंत त्यांचं काँग्रेसचं सदस्यत्व अबाधित आहे. असं असताना ते शिंदे सेनेच्या वाट पकडण्याच्या तयारीत आहेत. मित्रहो, मग अगोदरच मी म्हटलं होतं की राज्यसभेच्या 6 जागा तर महाविकास आघाडीच्या खिशात होत्या. 7वी जागासुद्धा 6 जागा महायुतीच्या खिशातच होत्या आणि 7वी जागा जी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकत होती किंवा महाविकास आघाडीचं त्याच्यावर वर्चस्व होतं, ती जागासुद्धा आपल्याला कशी मिळेल याचा गेम महायुती खेळण्यात दंग होती. मात्र महाविकास आघाडीसमोर महायुतीने असा पर्याय ठेवला होता की जर शरद पवार उभे असतील तर त्यांच्या वयाचा, त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून आणि त्यानं महाराष्ट्राच्या देशाच्या विकासात दिलेले योगदान याचा आदर राखून आम्ही 7वा उमेदवार देणार नाही. पण जर महाविकास आघाडीनं दुसरा कोणता पर्याय देण्याचा विचार केला तर मात्र महायुती 7वा उमेदवार देईल आणि महाविकास आघाडीला तिथं सामोरं जावं लागेल. आता महाविकास आघाडीसमोर पर्याय असे होते की शरद पवार हा उमेदवार एकतर मातब्बर उमेदवार आहे,
त्यांच्यासमोर महायुतीनं त्यांना जर या ठिकाणी तिकीट दिलं राज्यसभेसाठी आणि समजा ते उभे राहिले तर महायुतीनं गेम खेळला तर पराभवानं सामोरा कोणाला जायला लागेल तर शरद पवारांना. महायुतीने अगोदर शब्द दिला असा होता की आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, शरद पवारांविरोधात. त्यामुळे शरद पवारांचा विजय जवळपास निश्चित होता. आता राहिला प्रश्न, याच जागेवर 7व्या जागेवर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटानं सुद्धा आपला अधिकार सांगितलेला होता. उद्धव ठाकरे गटानं प्रियांका चतुर्वेदींचं नाव पुढे केलं होतं. मात्र प्रियांका चतुर्वेदींना जर उमेदवारी दिली गेली तर महायुती 7वा उमेदवार देईल. त्या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारणसुद्धा होईल आणि सध्या महाविकास आघाडीची अवस्था एवढी बिकट आहे की त्यांचा आमदार सांभाळणंसुद्धा कठीण झालं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःची वस्त्रांवरसुद्धा त्यांचा विश्वास नाही, वस्त्र कधी गळून पडतील याच्यावर. त्यामुळे महाविकास आघाडी हा धोका पत्करण्याच्या बाजूने नव्हती. हा धोका पत्करायचा प्रियांका चतुर्वेदींना आपण उमेदवारी देऊ आणि त्यांचा नामुष्कीजनक पराभव व्हायचा, आपलीच मतं आपल्याला पडणार नाहीत आणि प्रियांका चतुर्वेदींना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. यामुळे उद्धव सेनेनं या विषयातून माघार घेतली. याच जागेसाठी, राज्यसभेच्या 7व्या जागेसाठी काँग्रेसनं सुद्धा आपला दावा केला होता. काँग्रेस त्या ठिकाणी कोणाला उमेदवार देईल हे निश्चित नव्हतं, पण काँग्रेसनं या जागेवर दावा केला होता. पण जेव्हा महायुतीनं प्रस्ताव ठेवला की जर शरद पवारांना उमेदवार दिली गेली नाही तर आम्ही 7वा उमेदवार देऊ, शरद पवारांविरोधात मात्र आम्ही आमचा उमेदवार देणार नाही. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा भीती वाटू लागली की आपली मतं जर फोडण्यात आली किंवा महाविकास आघाडीची. मित्रांनो, 7व्या जागेसाठी जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांना तिन्ही पक्षाचं पाठबळ असेल तरच तो उमेदवार निवडून येऊ शकत होता. कारण कुठल्याही एका पक्षाकडे एवढी ताकद नाही की त्यांची 37 जागांचं संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष जर एकत्र आले आणि त्यांनी जो एकमताने उमेदवार ठरवला तरच तो उमेदवार निवडून येऊ शकत होता. अशी परिस्थिती महाविकास आघाडीची एवढी दुबळी परिस्थिती होती. त्यामुळे काँग्रेससुद्धा भाजपच्या या धमकीला शरण गेली आणि भाजपने जो उमेदवार सांगितला होता की ज्यांना उमेदवार उभे केलात तर आम्ही ती निवडणूक बिनविरोध करू, अन्यथा आमचा 7वा उमेदवार आम्ही तिथे उभा करू, अशी जी भाजपने थोडक्यात धमकीवाजा इशारा दिला होता, त्या इशाराला शरण जाऊन उद्धव सेनेला सुद्धा चाप बसला आणि काँग्रेससुद्धा लगाम खेचल्यासारखा एका जागेवर उभा राहिला. मित्रहो, एवढा सगळा गेम भाजपने खेळला. आता भाजपने एका दगडात किती पक्षी मारले आणि शरद पवारांचा एवढा पुळका येण्याची भाजपला कारण काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एकदा मध्यंतरी शरद पवारांनी एक वाक्य केलं होतं की छत्रपती कोण हे पेशवे ठरवतात. पेशवे म्हणजे कोण? त्यांनी कोणाला उद्देशून केला होता विधान? तर फडणवीस यांना. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर आपल्या मराठा जनतेला बघा, आम्ही काय बोलतोय ते, मराठा जनतेला आरक्षण देणारा मुख्यमंत्री कोण? तर देवेंद्र फडणवीस. आता शरद पवारांना राज्यसभेच्या एका जागेवर म्हणजे राज्यसभेवर निवडून देणारा मुख्यमंत्री कोण? तर ते सुद्धा फडणवीस यांचं नाव त्यांना घ्यावं लागेल. कारण ह्या सगळ्यामागे फडणवीसांचा हात होता. सांगायचं झालं मित्रांनो तर म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, महाविकास आघाडीतून निवडून कोण येणार, हे सुद्धा देवेंद्र फडणवीसनी ठरवलं आणि तेच त्यांनी फायनल करून दाखवलं. कारण फडणवीस हा व्यक्ती, हा माणूस, हा नेता केवढा गेम चेंजर आहे हे महाविकास आघाडीला कळून चुकलं आहे. मी अगोदरच्या एका व्हिडिओत तुम्हाला म्हटलं होतं की या अगोदर जी राज्यसभेची निवडणूक झाली होती तर त्यावेळी धनंजय महाडिक म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीकडे प्रचंड मोठं बहुमत होतं, तर भाजप विरोधी पक्षात होता. त्यामुळे भाजपकडे संख्याबळ कमी होतं आमदारांचं. असं असतानासुद्धा धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली राज्यसभेसाठी आणि संजय पवार यांना शिवसेनेनं म्हणजे उद्धव सेनेनं उमेदवारी दिली. हे असं असतानासुद्धा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल त्यावेळी शिवसेना एक संघ होती आणि राष्ट्रवादीसुद्धा एक संघ होती, हे महत्त्वाचं आहे. त्यावेळी असं असतानासुद्धा
ज्यावेळी संजय राऊत टीका करीत होते की धनंजय महाडिक यांचा भाजप बळी देत आहे, भाजपकडे एवढं संख्याबळ नसतानासुद्धा, आमदारांचं एवढं संख्याबळ नसतानासुद्धा राज्यसभा निवडणूक ते लढत आहेत आणि धनंजय महाडिक यांना पराभवांना नक्की सामोरं जावं लागेल असं विधान संजय राऊत करीत होते. पण संजय राऊत निवडणुकीच्या निकालानंतर एवढे आभाळातून खाली आपटले जमिनीवर की त्यांनाच कळलं नाही की काय त्यांच्या शरीराचे कोणते कोणते भाग सुजलेत. कारण मित्रांनो असं झालं, विरोधी पक्षाकडे एवढं संख्याबळ नसतानासुद्धा धनंजय महाडिक निवडून आले आणि संजय पवार जे शिवसेनेचे उमेदवार होते, तेव्हा शिवसेना आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी एक संघ होती आणि ती महाविकास आघाडीत होती, त्यांची ताकद एकत्र होती, हे महत्त्वाचं आहे. तर असं असतानासुद्धा धनंजय महाडिक निवडून आले आणि संजय पवार जे शिवसेनेचे होते उमेदवार ते पडले. मित्रहो, तिथपासून महाविकास आघाडीला फडणवीस यांची रणनीती किती खोलवर असू शकते हे माहीत पडलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीनं फडणवीस म्हणतील तोच उमेदवार दिला आणि तसंच राजकारण खेळलं. आता महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांना शरद पवारांचा एवढा पुळका का आला, तर पुळका वगैरे काय आलेला नाही मित्रांनो. शरद पवारांना त्यांच्या एवढ्या ज्येष्ठात असूनसुद्धा फडणवीसांकडे जावं लागतं राज्यसभेच्या एका जागेसाठी, आम्हाला निवडून द्या हो असं म्हणावं लागतं. ही शोकांतिका आहे. आता तुम्ही म्हणाल महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानासुद्धा ते कशाला फडणवीसांची याचना करतील, तर तुमचा शंका बरोबर आहे. पण मगाशी तुम्हाला म्हटलं की महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्याला स्वतःच्या अंगावरच्या वस्त्राचासुद्धा भरोसा राहिलेला नाही की ते वस्त्रसुद्धा फडणवीस कधी काढून घेतील हे माहीत नाही. त्यामुळे मत फोडण्यामध्ये फडणवीस हा हुकमी एक्का आहे. तुम्हाला मगाशी धनंजय महाडिक यांचं उदाहरण सांगितलं. सत्ताधाऱ्यांकडे एवढी मोठं संख्याबळ असतानासुद्धा धनंजय महाडिक भाजपचे उमेदवार राज्यसभेवर जातात आणि मोठं संख्याबळ असलेला महाविकास आघाडीचा उमेदवार पडतो. याच्यातच तुम्हाला कळलं की फडणवीस ही काय चीज आहे. तर त्यामुळे शरद पवार म्हणजे फडणवीस यांनी सांगितलं आणि फडणवीस यांनी याच्याशी सहमत झाले की शरद पवार राज्यसभेवर गेले पाहिजेत. त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर जात आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा संख्याबळ असतानासुद्धा. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, या निवडणुकीत कोण कोण राज्यसभेचे उमेदवार आहेत ते आपण पाहूया. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इनामते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे अजित पवार गटाकडून पार्थ पवार, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपले अर्ज भरलेले आहेत. मित्र, आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे मगाशीच मी म्हटलं की शरद पवारांचा एवढा फडणवीसांना पुळका का आला, तर याच्यामागचं राजकारण मित्रांनो असं आहे की ही सगळी मंडळी तुम्ही बघितला म्हणजे रामदास आठवले जर सोडले तर विनोद तावडे असतील, रामराव वडकुते असतील, माया इनामते असतील, हे सगळे जे लोक आहेत ते शरद पवारांना, अगदी रामदास आठवले पण हे शरद पवारांना प्रचंड ज्युनियर आहेत. बघा मी काय म्हणतो आहे, हे सर्व उमेदवार शरद पवारांच्या तुलनेत अनुभवाने प्रचंड ज्युनियर आहेत. म्हणजे शरद पवारांच्या जवळपाससुद्धा ते फिरकू शकत नाही असे हे उमेदवार आहेत. पण ते उमेदवार कोणतीही धोका न पत्करता अगदी बिनदिक्कत राज्यसभेवर जातील. पण शरद पवारांसारखा मुत्सद्दी इतके वर्ष राजकारणात असलेला व्यक्ती फडणवीस पाठवत आहेत म्हणून त्यांना राज्यसभेवर जाता येतं आहे. जावं लागतं आहे असं नाही, जाता येतं आहे, नाहीतर ते कधीच गेले नसते राज्यसभेवर, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे एवढ्या ज्युनियर लोकांसोबत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही खूप प्राध्यापक होण्याच्या पात्रतेचे आहात, पण तुम्ही एखाद्या शाळकरी मुलाबरोबर जाऊन पहिलीत जर बसलात, पहिलीच्या वर्गात, तर तुम्हाला कसं वाटेल? पहिलीत बसला, दुसरीत बसला, तिसरीत बसला आणि तिथं त्या मोठ्या एवढ्या छोट्या मुलासोबत आई गिरवायला लागला तर तुम्हाला कसं वाटेल? तसं शरद पवारांचं आताचं चित्र दिसतं आहे. मित्रांनो, ह्याच्यातलं दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं, आणखी एक कारण सांगायचं झालं की ज्याच्यासाठी शरद पवारांचा एवढा पुळका फडणवीसना आला, तर ते महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेली फडणवीस यांच्याबाबतची भीती. कारण फडणवीसांनी सांगावं आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणजे फडणवीसांनी एका डफावर किंवा ढोलकीवर थाप मारावी आणि महाविकास आघाडीचे नेते लावणीत नाचतात तसं नाचायला लागावं. ह्या केवढा मोठा महाराष्ट्राच्या इतिहासातला जोक आहे. ज्यांना तुम्ही ब्राह्मण पेशवाई म्हणून हिणवत होतात ते अख्खा महाराष्ट्र गुंडाळून, विरोधी पक्षांना गुंडाळून त्यांची पळताभुई थोडी करू शकतात.
हे या राज्यसभा निवडणुकीवरून लक्षात आलं. त्यांच्यामध्ये भीती आहे अजूनही फडणवीस यांच्याबद्दल, हे एक याच्यामुळे सिद्ध झालं. अशा अनेक गोष्टी फडणवीसांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवून सिद्ध झालं. आणि एक महत्त्वाचं, या संपूर्ण राजकारणामध्ये असं लक्षात येतं की फडणवीस केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे. असा काय मोठ्या मनाचा वगैरे माणूस नाही, पण त्यांनी लोकांमध्ये काय मानसिकता केली ते तुम्हाला सांगतो. उद्या फडणवीस केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे की शरद पवारांविरोधात त्यांनी उमेदवार दिला नाही. हे एक त्यांचं लोकांच्या मनात एक विचार रुजेल. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची काय चांगली इमेज राहिलेली नाही की एवढा मोठा माणूस ज्याला नीट बोलता येत नाही, ज्या व्यक्तीला 2-3 वाक्य जर बोलली तर धाप लागते, ज्यांना स्वतःच्या पायावर चालता येत नाही, ज्यांना व्हीलचेअरवरून जायला लागतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सुद्धा शरद पवार स्वतः गेले नव्हते. निवडणुकीच्या नियमावलीत एक असा नियम आहे की राज्यसभेत उमेदवारी अर्ज भरताना जर एखादा उमेदवार चालता येत नसेल, त्याला आजारी असेल, पण त्याला उमेदवारी अर्ज भरायचा आहे, तर त्यानं तसं शपथपत्र द्यावं की मी अर्ज भरतो आहे वगैरे वगैरे. एका संबंधित अधिकाऱ्याच्या, त्या निवडणूक आयोगाने जे अधिकारी नेमलेले असतात त्या दर्जाच्या निवडणूक अधिकाऱ्यासमोर किंवा मोठ्या अधिकाऱ्यासमोर, राजपत्रित अधिकाऱ्यासमोर तसं शपथपत्र द्यायचं आणि मग त्यांचा निवडणूक अर्ज कोणीही जाऊन तिथे निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरू शकतो. तर तसं शरद पवारांनी केलं आणि जयंत पाटील यांनी त्यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे पहिले नेते असे आहेत की जे स्वतः उमेदवारी अर्ज भरायला गेले नव्हते. तर अशा ज्याला स्वतःच्या पायावर चालता येऊ शकत नाही, ज्याला फार 2-3 वाक्य जरी बोलले तर धाप लागते, ज्यांचं बोलणं कुणाला समजत नाही, जे कायम आजारी असतात, ज्यांचं वय 85 वर्ष आहे, अशा सगळ्या दुबळ्या उमेदवाराला राज्यसभेवर महाविकास आघाडी पाठवतं आहे. या महाविकास आघाडीचं मोठं अपयश असं आहे की त्यांच्याकडे शरद पवार जर सोडले तर कोणीही दिग्गज नेता नाही. हे या गोष्टीमुळे महाविकास देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं. मित्रांनो, या संपूर्णच प्रकरणाबाबत तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.